बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ। विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने येवला शहरातून सघोष सदंड संचलन काढण्यात आले। शहरातील प्रमुख मार्गावरून गेलेल्या या संचलनातील स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला। स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या। विशेष म्हणजे यंदाच्या संचलनात दिव्यांग स्वयंसेवकांचा सहभाग दिसून आला। स्वयंसेवकांनी एक संघ वेशभूषेत तालबद्ध पद्धतीने शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन काढले। संघाचे हे शताब्दी वर्ष असून विविध उपक्रम या वर्षात राबवण्यात येणार असल्याची माहिती स्वयंसेवकांनी दिली। येवल्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही 1940 साली झाली आहे। विजयादशमी निमित्त सकाळी संचलन निघाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण दिसून आले। जय श्रीराम। आपल्या सर्वांना विदित आहे की हे संघाचं शताब्दी वर्ष सुरू होत आहे। 1925 साली नागपूर येथे संघाची स्थापना झाली। येवल्यामध्ये 1940 मध्ये संघाची स्थापना झाली आणि त्यावेळेसपासून 3 वेळेला बंदी संघावर आलेली आहे। ते वगळून येवल्यामध्ये दर दसऱ्याला संचलन निघत असते। संपूर्ण शहरवासी याचं आनंदाने स्वागत करत असते। फुलाचा सडा टाकला जातो आणि एक उत्साह हा सर्व हिंदू समाजामध्ये त्या संचलनामुळे जागृत होत असतो। संघ आपल्याला कल्पना आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत काम करत आलेला आहे, वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आलेला आहे। संघाच्या आज मितीला संपूर्ण देशभरामध्ये 80,000 पेक्षा जास्त शाखा आहे। 1.5 लाख साधारण सेवा कार्य संघाचे संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहे। 40 विविध देशामध्ये संघाचं काम आज चालू आहे। ह्या शताब्दी वर्षामध्ये पुढे हा जो आता विजयादशमीला चालू होत आहे शताब्दी वर्ष, आणि इथून पुढे गृहसंवाद हा एक संघाचा मुख्य कार्यक्रम राहणार आहे। प्रत्येक परिवारामध्ये संघ संपर्क होणार आहे। त्यानंतर हिंदू संमेलन हा एक महत्त्वाचा प्रोग्राम संघाने घेतलेला आहे आणि हा संपूर्ण देशामध्ये ह्या सर्व संघाच्या ॲक्टिव्हिटी चालू राहणार आहेत। संघ वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असतो, जसं विद्यार्थी असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, मजदूरमध्ये अखिल भारतीय मजदूर संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, सहकार भारती असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल, असं वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संघ आजपर्यंत काम करत आलेला आहे। धन्यवाद।